स्थळ वाल्लेकरवाडी पिंपरी चिंचवड. तारीख 11 मे 2025. रात्रीचे 8:30 वाजले होते. 17 वर्षाची एक तरुणी रस्त्यावर एकटीच चालत होती. ती थोडीशी घाईत होती, पण तिचं लक्ष सतत आजूबाजूला होतं. कुणाला तरी शोधत होती, जणू काही कुणाची वाट पाहत होती. तेवढ्यात एका दुचाकीवरून 2 लोक तिच्या मागून आले. दोघांनीही हेल्मेट घातलेले होते, त्यामुळे चेहरा ओळखता येणं अशक्य होतं. त्यांनी अचानक त्या मुलीला अडवलं आणि त्यातल्या एका माणसाने धारदार शस्त्र काढून तिच्यावर थेट वार करण्यास सुरुवात केली. कुणालाही काही समजायच्या आत त्या तरुणीवर सलग 26 वार झाले. मानेवर, पोटात आणि पाठीत. प्रत्येक वार तिच्या जीवावर घाव करत होता. क्षणात ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. आजूबाजूच्या लोकांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेलं, पण शरीरातून प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. ही घटना थरकाप उडवणारी होती. पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला. अवघ्या 24 तासात त्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी एक म्हणजे उदयभान यादव 42 वर्षाचा, तर दुसरा म्हणजे त्याचा 21 वर्षाचा भाचा अभिषेक यादव. खरं तर ही हत्या जितकी अमानवी होती, तितकंच धक्कादायक होतं त्यामागचं कारण. उदयभान यादव मूळचा उत्तर प्रदेशचा. 3 वर्षापूर्वी तो पिंपरी चिंचवड मध्ये कामाच्या निमित्ताने आला. वाल्लेकरवाडीत तो एकटाच भाड्याच्या खोलीत राहत होता. एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली आणि चांगलं कमवायला लागला. थोडे पैसे गावाकडे पाठवत असे आणि बाकीची बचत करत होता. तो खूप बोलका होता, त्यामुळे शेजारी पाजाऱ्यांशी पटकन जुळून गेला. त्याच्या घरा शेजारीच ती 17 वर्षाची मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. घरची परिस्थिती बेताची होती, पण सगळं काही सुरळीत होतं. उदयभान शेजारी असल्यामुळे त्या कुटुंबाशी त्याचं चांगलं स्नेह निर्माण झाला. कधी किराणा सामान आणून दिलं, कधी सणावाराला जेवायला गेला. अशा ओळखीचं नातं विश्वासात बदललं. पण हळूहळू या नात्यानं वेगळंच वळण घेतलं. पोलिसांच्या तपासानुसार उदयभानचा संबंध त्या तरुणाच्या घरातील एका प्रौढ महिलेशी निर्माण झाला होता. त्या महिलेशी जवळीक वाढत असताना त्याच वेळी उदयभानचं लक्ष त्या अल्पवयीन मुलीकडेही वळलं. तो तिच्याशी अधिक बोलू लागला. मैत्री वाढू लागली. कधी पैसे देणं, कधी कॉफी प्यायला नेणं, कधी एखादं गिफ्ट देणं, अशा गोष्टी सतत वाढत गेल्या. त्या मुलीची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तीही पैसे मागायला लागली. अगदी 200 रुपये हवे असतील तरी ती उदयभानला फोन करत होती आणि उदयभान तिची प्रत्येक मागणी पूर्ण करत होता. ही ओळख प्रेमात बदलली. उदयभानने तिला महागडी गिफ्ट्स, मोबाईल आणि एक दुचाकी सुद्धा भेट दिली. पण हळूहळू त्या नात्यात गैरसमज वाढायला लागले, कारण त्या तरुणीचं दुसऱ्या एका मुलाशी प्रेम प्रकरण सुरू झालं. जेव्हा उदयभानला हे दुसरं प्रेम प्रकरण कळालं, तेव्हा त्याच्या अहंकाराला मोठा धक्का बसला. त्याने त्या तरुणीला थेट लग्नाची मागणी घातली. पण ती तरुणी स्पष्टपणे म्हणाली की आपल्या दोघांच्या वयात 24 वर्षाचा फरक आहे. मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. ही गोष्ट उदयभानला सहन झाली नाही. त्याचा इगो दुखावला गेला. त्याने त्या मुलीकडे पैसे मागायला सुरुवात केली. मी तुझ्यावर इतका खर्च केला, गिफ्ट दिल्या, गाडी घेतली, हे सगळं परत कर. पण तिने स्पष्ट सांगितलं, मी नोकरी करत नाही, माझी परिस्थिती गरीब आहे, मी तुला पैसे परत देऊ शकत नाही. या नकारामुळे उदयभान रागाने पेटून उठला. त्याने ठरवलं, जर ही मुलगी मला नाही मिळणार तर तिला कुणालाही मिळून देणार नाही. आपल्या मनात असलेला राग आणि सुडाचं विष उतरवण्यासाठी उदयभानने आपल्या उत्तर प्रदेशमधील भाच्याला अभिषेक यादवला फोन केला. त्याला पिंपरी चिंचवडला बोलवलं. अभिषेक 21 वर्षाचा होता. काही दिवसात तो इथे आला. उदयभानने त्याला सगळं सांगितलं आणि दोघांनी खून करण्याचा प्लॅन तयार केला. तारीख होती 11 मे 2025. रात्री 8:15 वाजता उदयभानने त्या मुलीला कॉल करून एका ठिकाणी भेटायला बोलवलं. ती मुलगी घरातून बाहेर पडली. त्याच वेळी उदयभान आणि अभिषेक गाडीवर हेल्मेट घालून बाहेर पडले. रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणारी ती मुलगी त्यांना दिसली. त्याने गाडी थांबवली. उदयभाननं शस्त्र काढलं आणि त्या मुलीवर एका मागोमाग एक असे 26 वार केले. मानेवर, पोटावर रक्त सांडत असताना ती मुलगी रस्त्यात कोसळली. आजूबाजूचे लोक धावले. तिला तत्काळ रुग्णालयात नेलं, पण ती वाचू शकली नाही.
पोलिसांनी घटनास्थळाजवळचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यात दोघेजण हेल्मेट घालून पळून जाताना दिसले. चेहरा ओळखता आला नाही, पण पोलिसांनी मुलींचा फोन तपासला आणि लक्षात आले की तिचा शेवटचा कॉल उदय भान यादवने केला होता. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उदय भानचा ठाव ठिकाणा शोधून काढण्यात आला. त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून माहिती घेतल्यावर त्याच्या भाच्यालाही अटक करण्यात आली. पोलीस चौकशीत हे समोर आलं की प्रेमात नकार, पैशाच्या मागण्या आणि आत्मसन्मानाचा अपमान या तिघांमुळे उदय भानने खून करण्याचं ठरवलं होतं. ही तरुणी अल्पवयीन असल्यामुळे उदय भानवर पॉस्को कायद्याअंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अभिषेकवरही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतून काही गोष्टी स्पष्टपणे समोर येतात. एक विश्वासू शेजारी कसा धोकादायक ठरू शकतो, नात्यांची मर्यादा ओलांडणं कसं जीवावर बेतू शकतं. आर्थिक मदतीमागचा हेतू स्वच्छ नसेल तर तो फसवणुकीत आणि शेवटी हिंसाचारात रूपांतर करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, एका अल्पवयीन निष्पाप मुलीला प्रेम, पैसे, सूड याच्या कचाट्यात आपला जीव गमवावा लागतो. उदय भानने एकाच वेळी त्या तरुणीवर प्रेमाचा दावा केला, तिच्यावर पैसा खर्च केला आणि तिच्या घरातल्या दुसऱ्याच महिलेशी अनैसर्गिक संबंध ठेवले. या नात्यांचा गुंता आणि त्यातून निर्माण झालेला राग शेवटी एका कोवळ्या जीवाचा हत्या करूनच शांत झाला. ही घटना आहे विश्वासघाताची, अस्वस्थ करणाऱ्या अपेक्षांची आणि विकृत वासनांच्या जाळ्यात सापडलेल्या एका निष्पाप जीवाची. या घटनेबद्दल आपणास काय वाटते कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा. अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.